हॅलो फ्रेंड्स, आज रविवार आणि मी ठरवलं आज सायकल राईड करण्याचं. सायकल राईड करायला मला तसे खूप आवडतं. बाकी दिवस आपण एक्सरसाइज करतो, म्हणून रविवार हा मी सायकल राईड करण्यासाठी निवडत असतो. तर कधी कधी जेव्हा पण मला असं वाटतं तर मी रविवारी सायकल राईड करण्यासाठी बाहेर निघतो. म्हणून आज मित्राला घेतलं सोबत आणि आम्ही दोघे सायकल राईड करण्यासाठी निघालो. हा आहे ताज रोड. ताज रोड म्हणजेच आग्र्यातील ताजमहल रोड. ताजमहल रोड असल्यामुळे तुम्ही स्वतःच विचार करू शकता की ते किती रहदारी असणार. जरा खूप रहदारीवाला रस्ता आहे हा. पण सकाळीच तुम्ही सायकल राईड करण्यासाठी जेव्हा जाल तर तुम्हाला तिथे कोणतीही रहदारी मिळणार नाही. ताज रोडमधून फिरत असताना मध्येच आम्ही सर्किट हाऊसमध्ये निघालो. हा सर्किट हाऊस आहे. खूप सुंदर असं दृश्य सर्किट हाऊसमध्ये बघायला मिळालं. तुम्ही स्वतःच बघू शकता किती मस्त आहे सर्किट हाऊस. इथे लोक सकाळीच मॉर्निंग वॉकसाठी एक्सरसाइजसाठी येत असतात. तिथे जाऊन आम्हाला समजलं की सकाळीच किती लोक इथे एक्सरसाइज करण्यासाठी येत असतात. तर तुम्हाला स्वतः बघायला मिळेल की इथे किती लोक वॉक करत आहेत, रनिंग करत आहेत आणि एक्सरसाइजसुद्धा करत आहेत. सनराईजसुद्धा सकाळी सकाळी सुंदर असं बघायला मिळालं आम्हाला. हे आहे मेट्रो स्टेशन, ताजमहल मेट्रो स्टेशन. खूप मस्त आहे. मी शूट केलं जरा. नंतर आम्ही मेट्रो स्टेशनच्या शेजारून निघालो आणि पुढे राईड करत निघालो. सकाळी राईड करण्याचा आनंद तसाही हा खूप मस्त आहे. तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता राईडचा सकाळी. हे शहाजहां गार्डन, जस्ट ताजमहल आणि आग्रा फोर्ट यांच्यामध्येच शहाजहां गार्डन आहे. खूप मस्त आहे हा गार्डन. पण इथे पण सकाळी सकाळीच एक्सरसाइज करणाऱ्या लोकांची खूप गर्दी असते. तिथेच आतमध्ये सायकल घेऊन जाणं तसंही अलाउड नाही आहे. पण आम्ही तिथे सिक्युरिटीला रिक्वेस्ट केली आणि आम्ही दोघे तिथे सायकल घेऊन आलो आणि शहाजहां गार्डनमधून बाहेर निघालो. आणि मग ताजमहलचा गेट नंबर कोणता, तिसरा का चौथा आहे, तर तिथे आम्ही पोहोचलो आणि तिथून पुन्हा आम्ही बाहेर निघालो आणि आता पुन्हा रोडवर राईड करत आहोत. इथे तुम्हाला मी पुढे एक सरप्राईज दाखवेल राईड करताना. हा मी मोहन भोई. हाय फ्रेंड्स. हा समोर दिसतोय ना, हा आग्रा फोर्ट आहे. तुम्ही जेव्हा पण आग्र्याला फिरायला याल तुम्ही ताजमहल तर बघताच, त्यासोबत तिथे तुम्ही आग्रा फोर्ट तोही बघू शकता आणि शहाजहां गार्डन पण बघू शकता. तिन्ही ठिकाणं एकदम जवळ आहेत. हे आहे आग्रा फोर्ट. आग्रा फोर्टचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जिथे बंदी करून ठेवलं होतं तोच हा आग्रा फोर्ट. इथे सुद्धा 19 फेब्रुवारीला शिवजयंती ही खूप उत्साहात साजरी होत असते. तो गाईज
हेच ते आश्चर्य होतं जे मला आज तुम्हाला दाखवायचं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्टॅच्यू, ते पण आग्रा फोर्टच्या समोर. बाय बाय.